नमस्कार, मी डावकर आदिती आणि आपण पाहतात ट्रुथेक्स न्यूज. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येक नोकरदाराशी थेट संबंधित विषयावर. राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025. ऑफिसची वेळ संपल्यानंतरही फोन, व्हॉट्सअप, ईमेल्स, मेसेज, कॉल. सुट्टीच्या दिवशी अर्जंट वर्कचे मेसेज. यावर आता कायदेशीर लगाम बसणार का? चला तर मग पाहूयात सविस्तर माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 हे विधेयक संसदेत सादर केलं आहे. या विधेयकानुसार कामाचे तास संपल्यानंतर सुट्टीच्या दिवशी किंवा रजेदरम्यान कर्मचाऱ्यांना कामासंबंधित फोन कॉल, व्हॉट्सअपचे मेसेज किंवा ईमेलला उत्तर न देण्याचे पूर्णपणे कायदेशीर अधिकार मिळणार आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर ऑफिस सुटल्यानंतर कर्मचारी ऑफलाईन राहू शकतो. या बिलामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. कार्यालयीन वेळेनंतर कर्मचारी कामासाठी उपलब्ध राहण्याची सक्ती करता येणार नाही. कामाच्या वेळेनंतर कॉल न उचलल्यास किंवा ईमेलला उत्तर न दिल्यास कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. कंपनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव टाकण्यास मनाई. या बिलाअंतर्गत एम्प्लॉई वेलफेअर ऑथॉरिटी ही स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची तरतूद आहे. ही ऑथॉरिटी कर्मचाऱ्यांच्या हक्काचे रक्षण आणि कामाच्या तणावापासून त्यांना मुक्त ठेवण्यासाठी काम करणार आहे. आजची वास्तविक परिस्थिती काय? अनेक कर्मचाऱ्यांना ऑफिस सुटल्यानंतर रात्री उशिरा, सुट्टीच्या दिवशी सतत फोन, मेसेज, ईमेलला उत्तर द्यावं लागतं. याचा परिणाम होतो मानसिक आरोग्यावर, कुटुंबीय वेळेवर, वैयक्तिक आयुष्यावर. तर हे बिल मंजूर झालं तर वर्क लाईफ बॅलन्स सुधारेल, मानसिक ताण, बर्नआउट कमी होईल, कर्मचारी अधिक आनंदी आणि उत्पादक राहील. युरोपमधील अनेक देशात असा कायदा आधीच लागू असून भारतामध्येही हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 हे फक्त विधेयक नाही तर कामगारांच्या मानसिक आरोग्याचा आणि वैयक्तिक आयुष्याचा सन्मानाचा मुद्दा आहे. मात्र हे बिल संसदेत मंजूर होतं का? त्याचा यावर काय प्रतिसाद असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुमचं मत काय आहे? नंतर पूर्णपणे डिस्कनेक्ट होण्याचा अधिकार मिळायला हवा का? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारे नवनवीन माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.